नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नाही, ज्याच्याकडे गर्व आणि अहंकार, त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये हा शब्द असतो, माझ्याकडे गर्व आणि अहंकार। गर्व आणि अहंकार हा कुणाचाच टिकला नाही। जेव्हा जनता जनार्दनाच्या मनात आला ना, तर ती कुणालाही वरती बसवू शकते, खुर्चीवर खाली उतरवू शकते। आपण अनेक रती महारथीच्या बोटी बुडताना पाहिले। त्यामुळे अहंकार हा माझ्या मनात तरी कधी येणार नाही। आला कुठे शिवला तर तुम्ही मला जागा दाखवून द्या, मला सांगा की ताई हे तुमचं बरोबर नाहीये। मी त्यासाठी तुमच्या जे काही सूचना असतील त्या नम्रपणे स्वीकारेन। जबाबदारीची खुर्ची आहे, या खुर्चीवर मी कायम त्यांची कामं करेन। या ठिकाणी लोकांना प्रतीक्षेत राहावं लागणार नाही। जसं आज लोकांची लाईन लागली, कारण लोक भरपूर असल्यामुळे त्यांना प्रतीक्षेत राहावं लागते, त्यासाठी मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते। पण मी यासाठी माझं संपूर्ण वेळ याच्या चरणी अर्पण केलंय। कोणाचं मन दुखलं असेल, कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाला काय वाटत असेल, त्यासाठी मी त्यांची दिलगिरी व्यक्त करते। पण तुमची लेख म्हणून, या उरणची लेख म्हणून तुम्ही जे मला प्रेम केलं, तर माझा हक्काने कान चुकले तर कान धरायचा सुद्धा अधिकार तुम्हाला आहे। तुम्ही मनामध्ये न ठेवता माझ्यापर्यंत पोहोचवलं तर नक्कीच निश्चितपणाने मी तुमचं काम करू शकतो। साहेब असतील, बाळूशेठ असतील, रवी गरत असतील, संदेश दादा असेल, या साऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटेल मला। भूषण पाटील साहेब असतील, सुधाकर पाटील साहेब, साऱ्या संघटनांनी सुद्धा या ठिकाणी भरपूर मोलाचं हे दिलं। पत्रकार बंधू असतील, उरणचे सारे ज्येष्ठ नागरिक, सगळ्या संघटना, मासेमारी संघटना, सगळ्यांनी आपल्याला भरघोस प्रतिसाद दिला। त्यांचं सुद्धा या निमित्ताने ऋण, कोणाचं नाव राहिलं असेल तर त्यांचे सुद्धा आभार या निमित्ताने मानावेच लागतील, अशा पद्धतीची भावना आज माझ्या मनामध्ये आहे। उरणकरांची भावना, उरणकरांसाठी सातत्याने काम करेल। उरणकरांच्या भावनाला उरणकरांनी निवडून या ठिकाणी बसवलेला आहे, त्याच्या सगळ्यांच्या भावनांचा आदर मी कायम राखेन। आपल्याला ग्वाही देते, कारण कोणीही हलक्यात घेऊ नये। आम्ही जसं तोंडातला घास देतो, बसायला पाठ देतो, पण गद्दारी केली तर लंगोटी सुद्धा सोडून घेण्याची ताकद आम्हा साऱ्यांमध्ये आहे, हे कोणी विसरू नये। आलेला कार्य करण्याची भूमिका आहे, कारण मीठ पिकवणारी आमची जात, या ठिकाणी मासेमारी करणारी, भात पिकवणारी, कष्ट करणारी आमची जमात, त्याला कोणी गृहीत धरू नये, एवढंच या निमित्ताने सांगते। या उरण मतदारसंघामध्ये 1000 ते 1200 मतं या ठिकाणी आपण बघाल मारवाडी समाजाची असली तरी सुद्धा त्यांना आपण सुद्धा कायमच प्रेमाची वागणूक दिली। आपण सारेजण मेजॉरिटी मध्ये असलो तरी सुद्धा ते व्यापारी करणारे समाज असल्यामुळे आपण त्यांच्याकडून कायमच वस्तू घेऊन असू दे किंवा शॉपिंग असू दे, आपण त्यांच्याकडूनच करू। त्यांनी सुद्धा या निमित्ताने आपला आदर ठेवला। मुस्लिमांचा सुद्धा या निमित्ताने मला उल्लेख करावा लागेल की त्यांनी सुद्धा मोलाची साथ दिली। बौद्ध समाज असू दे, ख्रिस्ती समाज असू दे, या ठिकाणी उरणमध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीच्या सगळ्या लोकांना या ठिकाणी मराठा समाजाने सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला होता। या ठिकाणचे नेते आपण बघाल, महाविकास आघाडीचे मनोज शेठ भोईर साहेब असतील, या ठिकाणी आपण बघाल गणेश शिंदे साहेब असतील, नरेश काकांचं पत्रिकेमध्ये नाव राहिलं पण नरेश काका असतील होती, आणि यामध्ये जनशक्ती जिंकल्याचं आपण पाहिलेलं आहे। लोकांनी 15 दिवसामध्ये आम्हाला जे प्रेम दिलं, सहकार्य दिलं, त्याच्या आम्ही सारेजण ऋणी राहू। परंतु या ठिकाणचे असलेले जे नगरसेवक आणि बाकीचे सगळ्या नगरसेवकांना मी हेच सांगेन, आपण या ठिकाणी जेव्हा नगरपालिकेमध्ये येतो तेव्हा सगळ्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून या ठिकाणी फक्त आपण लोकांच्या सेवेसाठी, लोकांचे सेवक म्हणून लोकांनी निवडून दिले आहे, याचं भान ठेवलं पाहिजे, असं सुद्धा या निमित्ताने मी सांगेन। परंतु माझ्या प्रचाराच्या दरम्यान जे जे काही नेते या ठिकाणी आले, त्यांना कुठेतरी अपमानित करण्याचं काम सुद्धा या सत्ताधाऱ्यांनी केलं। त्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब असतील, त्या ठिकाणी बाळ्या मामा असतील। बाळ्या मामा हे या ठिकाणी असलेले आपल्या समाजाचे खासदार आहेत। आगळी कोळी कराडी या लोकांचा मान सन्मान आहेत। संसदेत दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लावावं म्हणून सातत्याने आवाज उठवणारे आहेत।
आणि अशा पद्धतीने कोण बाळ्या मामा कोण काळ्या मामा वगैरे बोलून खरं तर आपल्या सगळ्यांच्या भावना त्या निमित्ताने दुखवलेल्या आहेत। आमचे नेते प्रशांतजी पाटील साहेब यांना सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये बोलल्यामुळे आमच्या सुद्धा भावना दुखलेल्या आहेत। कारण या ठिकाणच्या असलेले सुपुत्रांना कोणीही बोलण्याचा पत्रकारांच्या मनापासून आभार व्यक्त करते। उरणच्या नागरिकांनी महाविकास आघाडीला भरभरून यश दिलं, मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून भरभरून यश दिलं। आज या ठिकाणी खुर्चीवर विराजमान होताना उरणकरांच्या कामाचं दडपण मला नक्कीच आलंय, कारण यांची कामं करण्यासाठी या ठिकाणी मी यांचे सेवक म्हणून या ठिकाणी खुर्चीवर बसलेलो आहे। या खुर्चीचा कायम आदर राखीन। ही खुर्ची फक्त एसीचा उपभोग घेण्यासाठी नाही, तर बाहेर डेस्क टाकून 15 दिवसातून एक वेळा जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे। या ठिकाणी हेल्पलाईन सुद्धा चालू करण्याचा आमचा विचार आहे आणि लोकांमध्ये जाऊन लोकांची कामं करू आम्ही। या ठिकाणी कोणतीही अपॉइंटमेंट कोणतीही वेळ न घेता 10 ते 5 आमच्यातले सारेजण कोणी ना कोणीतरी इथं उपस्थित राहणार। माझं तर दालन सगळ्यांसाठी सदैव ते जनतेचं आहे, त्यांनी कधीही यावं, त्यासाठी कुणालाही वाट बघायची गरज लागणार नाही ही ग्वाही या निमित्ताने देते। परंतु त्याच निमित्ताने मी असं म्हणते की आमच्या पारड्यामध्ये जे यश जनतेने टाकलं, कारण मूलभूत गरजा ज्या लोकांच्या होत्या त्या सोडवण्याकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष झालं, त्यामुळे लोकांनी त्रस्त होऊन आमच्या पारड्यामध्ये मतदान केलं। सगळं घोडा लावला जाईल। मी मस्ती म्हणून कुठेतरी डायलॉग बाजी करायचं म्हणून बोलत नाही। गेल्या 15 दिवस तुम्ही मला बघितलं, मी आग्र्याची पोर आहे, लंगोटी सोडल्याशिवाय ठेवणार नाही। मला माहित नाही नेत्यांचं काय असतं, म्हणजे नेते कदाचित काही लोकांचे कॉन्ट्रॅक्ट असतात, काहीकांचं काय असतं, माझं काहीच नाही। मी तशी पण गरीब आहे, माझ्यावर ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कुठली चौकशी माझं कॉन्ट्रॅक्ट जाणार नाही, काहीच नाही होतं। ते पण या 4-5 दिवसात काढून टाकलं। मी बहाल केलं तुमच्यासाठी, अक्षरशः आमदारांनी थैमान घातला आणि ते माझे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा काढून टाकले। पण माझ्या चेहऱ्यावर कुठेही तुम्हाला दुःख दिसतंय का? नाही।